प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आग किंवा अग्नी हे शब्द वाचल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये फक्त नकारात्मक विचार येऊ शकतात की कुठेतरी आग लागलेली आहे, कोणीतरी आग लावण्याचा प्रयत्न करत आहे, की अमुक माणूस आगलाव्या आहे. अशा प्रकारे नकारात्मक दृष्टिकोनातून आपण आगीकडे पाहत असतो. परंतु सहज विचार करा, ह्या जगामध्ये अग्नी नसता तर आपलं दररोजचं अन्न आपण शिजवू शकलो असतो का? आपलं जेवण आपण तयार करू शकलो असतो का? आपलं पाणी आपण गरम करू शकलो असतो का? म्हणजे अग्नीसुद्धा फार महत्त्वाचा आहे. हा अग्नी लाकडाला भस्मसात करतो आणि सोन्याला शुद्ध करत असतो. तशाच प्रकारच्या अग्नीविषयी बायबलमध्ये आपण बऱ्याच वेळेला वाचत असतो की अग्नी हे परमेश्वराच्या उपस्थितीचं प्रतीक आपल्याच धर्मात नाही तर इतर अनेक धर्मामध्ये मानलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच एखाद्या कार्यक्रमाच्या वेळेला दीप प्रज्वलन केलं जात असतं. त्या अग्नीच्या साक्षीने कार्यक्रमाला सुरुवात होत असते. परमेश्वराची उपस्थिती जणू काही आपण त्या ठिकाणी मागत असतो. इतर काही धर्मामध्ये अग्नीभोवती फेऱ्या घातल्या जातात. तो अग्नी परमेश्वराच्या उपस्थितीचं प्रतीक असतं. जुन्या करारामध्ये सुद्धा अग्नी हे परमेश्वराच्या उपस्थितीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. अब्राहमशी देवाने जेव्हा करार केला तेव्हा एक आकटी चिरलेल्या पक्ष्यांच्या धडांच्या मधोमध जात असलेली अब्राहमाने पाहिली. ती आकटी हे परमेश्वराच्या उपस्थितीचं प्रतीक होतं, कारण त्या ठिकाणी करार केला जात होता. चिरलेल्या पक्ष्यांच्या धडांच्या मधोमध दोन्ही पक्ष्यांनी, दोन्ही बाजूच्या लोकांनी चालत जायचं. अब्राहम तसा चालत गेला आणि नंतर त्याने आकटी जाताना पाहिली, म्हणजे परमेश्वरसुद्धा त्यामधून चालत गेला. किंवा मोशेला जळत्या झुडपामध्ये परमेश्वराचं दर्शन घडलं. ते झुडूप जळत होतं, परंतु त्याची राख होत नव्हती. परमेश्वराचं प्रेम नष्ट करत नाही तर ते शुद्ध करत असतं, त्याचं ते प्रतीक आहे. गिदोनाला सुद्धा पाचारण झालं तेव्हा खडकावर त्याने ठेवलेल्या अन्नार्पणातून अग्नी निघताना त्याने पाहिला. कार्मेल पर्वतावर एलियाच्या काळात 3 वेळा अग्नी उतरला आणि तो स्वतःसुद्धा अग्निरथात बसून स्वर्गात गेला. नव्या करारात सुद्धा आपण अग्नीविषयी ऐकतो की पेंटेकोस्टच्या दिवशी अग्नी जिव्हांच्या रूपाने पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरला. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जे वाक्य म्हणतो ते वाक्य ऐकल्यानंतर कधीकधी आपल्या मनाचा गोंधळ होण्याची शक्यता असते की मी पृथ्वीवर आग पेटविण्यास आलो आहे, ती आत्तापर्यंत पेटली असती तर किती बरे झाले असते. कोणत्या प्रकारच्या आगीविषयी प्रभू येशू ख्रिस्त इथे बोलत आहे? ही आग माणसाला नष्ट करत नाही तर माणसाला शुद्ध करत असते. हा अग्नी जो असतो तो अग्नी पवित्र आत्म्याचा अग्नी असतो. तो विकृतींना तिलांजली देतो आणि सत्प्रवृत्तीला गती देत असतो. मात्र एकदा एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणात परमेश्वराविषयीचा अग्नी प्रदीप्त झाला की ती व्यक्ती स्वस्थ बसू शकत नाही. त्या व्यक्तीला परमेश्वराच्या प्रेमाविषयी सर्वांना सांगावंसं वाटतं आणि हे सांगत असताना त्याचे बरेचसे शत्रू निर्माण होत असतात. कधीकधी कुटुंबातच फूट पडत असते. एखादा मुलगा तशा प्रकारचं वर्तन करू लागतो. आईवडिलांना ते मान्य नसतं आणि मग मुलगा आणि बाप किंवा मुलगी आणि आई, सासू आणि सून आणि इतर भाऊ बहिणी ह्यांच्यामध्ये फूट पडण्याची शक्यता असते. अशा प्रकारचा अग्नी खरं काय करत असतो? असलेली फूट जणू काही सिद्ध करत असतो. मात्र आपल्या अंतःकरणामध्ये कोणत्या प्रकारचा अग्नी प्रदीप्त आहे ते माणसाने तपासून पाहिलं पाहिजे. अग्नी वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. जसा प्रेमाग्नी शुद्ध असतो तसा वासनाग्नी, द्वेषाग्नी, मत्सराग्नी, क्रोधाग्नी अशाही प्रकारचे अग्नी असू शकतात की जे शुद्ध करत नाहीत तर ते नष्ट करण्याची शक्यता असते. म्हणजे अग्नी हा विघातक असू शकतो, अग्नी हा विधायक असू शकतो. आपल्या जीवनात कोणत्या प्रकारचा अग्नी आहे तपासून पाहणं गरजेचं आहे. पेत्राच्या बाबतीत आपल्याला ठाऊक असेलच की अग्निभोवतीच त्याने बसलेला असताना
आणि शेकोटीभोवती शेकत असतानाच त्याने येशूला नाकारलेलं होतं. कालांतराने येशू पुनरुत्थित झाला. त्याने समुद्र किनाऱ्यापाशी कोळशाचा विस्तव घातला आणि तिथे मग पेत्राने मात्र कबुली दिली की प्रभूजी, तुम्हाला ठाऊक आहे मी तुमच्यावरती प्रीती करतो. तो सुद्धा अग्नी होता आणि नकाराचा सुद्धा अग्नी होता. आपल्या जीवनात कोणत्या प्रकारचा अग्नी आहे तपासून पाहूया आणि आपली अंतःकरणे परमेश्वरावरील प्रेमाने, इतरांवरील प्रेमाने सतत धगधगती राहावीत म्हणून येशू हृदयाकडे पाहूया. त्या हृदयावरती ज्योत आहे. ती प्रेमाची ज्योत आपल्या अंतःकरणात पेटत राहो. प्रेमाची ही ज्वाला देवा तव हृदयी पेटे, तशीच पेटो प्रेम ज्योत मम हृदयी विश्वपते. प्रेमाची ही ज्वाला देवा. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.